नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या बालाजी वाघ या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज मी चाललो आहे नदीवरती, कारण की पहिल्यांदा चाललो आहे नदीवरती। त्यामुळे जरा घरातनं निघताना काही शूट नाही केलं। आणि तुम्ही बघू शकता इकडे पाठीमागे मस्त एकदम असा हिरवा हिरवा मस्त वातावरण आहे। आणि तुम्ही बघू शकता तिकडे बिल्डिंग वगैरे पण आहेत, आणि इकडे साईडला पण देखील बिल्डिंग आहेत, त्या बघू शकता तुम्ही। आणि आपला पुढचा रस्ता जो आहे ना, एकदम मस्त चिखल वाट आहे। आणि तिकडे गेल्यावर तुम्हाला समजेल कसा रस्ता आहे तो। तुम्ही बघू शकता तिकडे रस्ता पण जरा चिखलसारखा आहे। आणि तुम्ही इकडनं बघू शकता रस्ता जरा खराब आहे, जास्त करून मातीचा रस्ता आहे। त्यामुळं जरा इकडे चप्पल वगैरे जरा घालून जरा या। तर चला भेटूया पुढे। तर मित्रांनो, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। आणि मित्रांनो, आज मी चाललो आहे नदीवरती, कारण की पहिल्यांदा चाललो आहे नदीवरती। तर जरा तुम्ही बघू शकता इकडे मस्त हिरवा हिरवा मस्त वातावरण आहे। आणि समोर इकडे बिल्डिंग वगैरे पण आहेत, आणि बाजूला आपल्या पटरी वगैरे। तर पटरी क्रॉस जरा सांभाळून पटरी क्रॉस करा, कारण की कधी पण रेल्वे येते, ट्रेन वगैरे कधी पण येतात, तर त्यामुळे जरा सांभाळून जायचं। आणि तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवर आता लवकरच 2000 सबस्क्रायबर कंप्लीट होतात। तर मित्रांनो, 2000 सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यावर तिकडनं सगळं पाणी येतो आपल्या बदलापूरमध्ये। तर आणि इथं गाडी, तर ती गाडी कोणाची ती मी सांगतो तुम्हाला। तर ही गाडी तर आमच्या गावातली यांची। आणि इकडे तुम्ही बघू शकता इकडे पाणी वगैरे साचलं आहे रस्त्यावरती, आणि समोर जरा रेल्वे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता इकडे ट्रेन चालले, हे बघा हे मालगाडी, म्हणून जरा बघत बघत जायला लागतं। तर मित्रांनो, फायनली आता मी नदीवर पोहोचलो आहे, आणि इकडे टाकी बांधलेली आहे, ते पण जरा अर्ध्या नदीमध्ये आहे। आणि इकडे तुम्ही बघू शकता तिकडे पाणी किती जोरात वाहतोय। आणि फायनली जरा नदीवर पोहोचल्यावर जरा पाणी तर एवढा गढूळ पाणी आहे ना, हे काय सांगून फायदा नाही। आणि जरा पाणी जास्त आहे नदीला, त्यामुळे जरा आता बघू मासे भेटतात की नाही। आणि तिकडे जरा पागेर वगैरे टाकतात, कारण तुम्हाला मी आता पाणी दाखवतो किती पाणी येतो। तर त्याला दाखवतो आता मी तुम्हाला, भरपूर जास्त पाणी आहे, त्यामुळे जरा मासे लागतील का नाही तर जरा तुम्हाला दाखवतो आता मी। तर मित्रांनो, आता नदीवरचं तुम्हाला पाणी वगैरे तर सर्व दाखवून झालं आहे, आणि आता जातो आहे मस्त मासे पकडायला। आणि तिकडे बादल बिदल आहे, बादल आहे, भावजे आहे। आणि बादलने मागाशी आता एक जाळी मारली इथं, बघू शकता तुम्ही आता। आणि इथले जे पाईप वगैरे होते ते सगळे जरा पाण्यावरती गेले तोलतं वाहून। आणि बादलने इकडे जरा बघू शकता काय पकडलं, आणि जरा बारीक बारीक मासे जरा जाळीमध्ये ओढतो बादल। आणि पाणी जास्त आहे त्यामुळे जरा आवाज काही जरा थोडा कमी येत असेल। आणि इकडे पण जरा दादाने पण जरा पकडलेत वाटतं मासे।
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता नदीवरती मासे पकडण्यासाठी असं मस्त गल वगैरे टाकावं लागतं, गलाला गांडूळ वगैरे लावून टाकावं लागतात, तेव्हा जाऊन कुठं मासे भेटतात. आणि जरा पाऊस पण जोरात पडतो त्यामुळे जरा छत्री वगैरे घेऊन बसलेत मासे पकडण्यासाठी. पण मासे तर काही भेटतच नाही, म्हणजे सकाळपासून नदीवरच आहे मी, पण मासेच नाही लागत. त्यामुळे जरा व्हिडिओ पण जरा शूट नाही करत. आणि आज जरा कॅमेरामॅन पण नाही कॅमेरा पकडण्यासाठी, त्यामुळं जरा शूट जरा कमी आहे, कारण की एकटाच आहे. त्यामुळं जरा मासे पकडू की. तर मित्रांनो मासे तर काही भेटत नाही, तर चाललो आता आम्ही पण घरी, कारण की पाऊस पडतो, पाऊस कमी होत नाही. त्यामुळे जरा आता चाललो आम्ही पण आता घरी, कारण की मासे तर काही भेटत नाही. आणि तुम्ही बघू शकता इकडे मस्त झाडं वगैरे आहेत. आणि समोर आपला जो बंगला आहे, त्या बंगल्यामध्ये मस्त सगळे काम करणारे लोक राहतात तिथे. या बंगल्यामध्ये दिसायला थोडा जुना पुराण आहे, पण तिथे राहतात लोक, कारण की जरा पावसामुळे त्यांना राहण्यासाठी जागा नाही, त्यामुळे ते इथेच राहतात. तर मित्रांनो आता घरी आलो आणि आता जरा बसलोय, तर तुम्हाला आता मी दाखवतो मासे. हे बघा इथं मासे ठेवले. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे कडवल, हे बघा, आणि त्याच्यामध्ये शिंगटे वगैरे सगळे मिक्स आहेत. हे बघा हे पण एक कडवल आहे, हा बघा हा पण एक कडवल आहे.